नमस्कार. अनिता ही 26 वर्षाची मुलगी पुण्यात कामाला होती. मंगळवारी 26 फेब्रुवारीला ती सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यानची बस पकडून तिला फलटणला आपल्या गावी जायचं होतं. त्यासाठी अनिता पुण्यात स्वारगेट बस डेपोत आली होती. त्यावेळी 36 वर्षीय दत्तात्रय गाडे हा तरुण अनिताच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे तिला दिसले. पण तिला घरी जायची ओढ लागली होती म्हणून तिने त्याच्याकडे नजरअंदाज केला. ज्या ठिकाणी बसची वाट बघत अनिता बसली होती तिच्या शेजारीच आणखी एक व्यक्ती होती. पण बहाणा करून जेव्हा दत्ता अनितासोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेला व्यक्ती तेथून उठून दुसरीकडे गेला. कारण त्याला वाटत असेल कदाचित अनिता आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे. पण खरं तर तसे काहीच नव्हते. दत्तात्रय गाडे याने अनिताशी गोडगोड बोलून ओळख काढली. "कोठे जाते आहेस ताई?" असे त्याने अगदी प्रेमाने अनिताला विचारले. मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो आहे म्हणून अनिता ही त्याच्यासोबत बोलू लागली आणि आपल्याला शिव शाईने फलटणला जायचं आहे असं तिने त्या मुलास सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे हा तरुण अनिताला म्हणाला की "अगं ताई, सातारची शिवशाही बस तिकडे लागली आहे, तू इथे का बसली?" त्यावर अनिता त्याला म्हणाली, "सातारची बस इकडेच लागते. मी नेहमी जात येत असते. मला माहीत आहे आणि म्हणूनच मी इथे बसले." अनिताला थोडा संशय आला होता. पण तोच दत्ता म्हणाला, "मला इथे काम करून 10 ते 12 वर्ष झाले आहेत ताई आणि म्हणूनच सांगत होतो माहिती." त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल अनिताने त्याला विचारले. त्यावेळी दत्तात्रय गाडेने तिला सगळ्यात पलीकडची जी शिवशाही बस दिसते आहे ना ती आधी सुटेल असे सांगितले. पहाटेची वेळ असल्याने त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. मात्र पलीकडची शिवशाही बस फलटणला आधी निघेल असं पुन्हा दत्तात्रय गाडेने म्हटले आणि त्यामुळे अनिता तेथून उठून पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली. तिच्या पाठोपाठ लगेचच दत्तात्रय गाडे देखील गेला. अनिता जेव्हा बस जवळ पोहोचली, बसला कुठे जायचं आहे ते नावही तिला वेगळं दिसत होतं. त्यावर दत्ता तिला म्हणाला की ते नाव काही वेळातच बदलणार आहे. आता मात्र अनिता इकडे तिकडे बघू लागली. तिथे खूप जास्त अंधार होता आणि त्यामुळे बसमध्ये चढाव की नाही हा प्रश्न तिला पडला. तोच दत्तात्रय तिला म्हणाला, "रात्रीची बस आहे ताई. सगळे प्रवासी लोक झोपल्यामुळे बसमध्ये दिवे बंद आहेत. तू वर चढून मोबाईलच्या टॉर्चने चेक कर." त्यानंतर तिने थोडा विचार करायला हवा होता. परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतो यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली. बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजेडात बघू लागली. तिला बसमध्ये कुणीच दिसत नव्हतं. त्यामुळे बघून ती मागे वळाली. तोच बसचा दरवाजा बंद झाला. दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्यानं बसचा दरवाजा बंद केला होता. अनिता खूप घाबरली देखील होती. तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. तोच दत्तात्रयने तिला धमकावले, "आवाज करशील तर तुला जीविनिसी इथेच मारून टाकेल." त्याच्या धमकीला अनिता खूप घाबरली आणि दत्तात्रयाने तिचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. एकदा नाही तर 2 वेळा याने अनितावर बलात्कार केला. अनिता मात्र फार मोठ्या धक्क्यात होती. आपल्यासोबत असं काय घडत आहे हे देखील तिला समजेना. स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्याने दिलेली धमकीमुळे शब्दही बाहेर पडला नाही. अनितावरती अत्याचार झाल्यानंतर हा नराधम दत्तात्रय पटकन बसमधून उतरून तिथून निघून गेला. त्यानंतर काहीच वेळात अनिताही बसमधून खाली उतरली. चेहऱ्यावर खूप जास्त निराशा, अंगात अजिबातही प्राण नाही अशी वाटणारी अनिता असह्यपणे तिथून चाललेली होती. स्वारगेट पोलीस स्थानकापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत या 26 वर्षाच्या मुलीवर 2 वेळा बलात्कार होतो आणि कोणालाही पत्ताही लागत नाही. याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. अनिता घाबरलेली होती, धक्क्यात होती. बसने ती घाईने दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली. आपल्यासोबत जे वाईट घडलंय
आपण आरडाओरडा करायला हवा होता, कोणाला सांगायला हवे होते, कुणाची मदत मागायला हवी होती, हे सुद्धा तिला त्या क्षणामध्ये सुचले नाही. पण बस थोडी दूर गेल्यावर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि आपल्यासोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला. मित्राने अनिताला धीर दिला. तू हे सगळं तिथेच पोलिसांना सांगून त्या माणसाविरुद्ध तक्रार दे, घाबरू नकोस, आम्ही आहोत सोबत, त्याने तिला समजावले. मित्राने अनिताला समजावून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यात आली आणि तिथेच तिने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. अनिताने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारगेट एसटी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली. हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहे. पत्र्याच्या शेडचं त्याचं घर आहे. त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे. 3 एकर जमीन सुद्धा आहे. पण काम करण्याचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागला आणि स्त्रियांचे दागिने चोरू लागला. अनितावर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलींवर, महिलांवर त्याने अतिप्रसंग केलेले आहेत. बस डेपोमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो. अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन विचारपूस करू लागतो. त्यांना गाडीमध्ये लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो. गेल्या कित्येक वर्षापासून तो हेच करतो. स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांचं सोनं चोरून स्वतःची भूक तो भागवत राहिला. त्याच्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर त्या आरोपीला शोधण्यासाठी 8 पथके तयार केली. आणि त्यावर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला सोन साखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झाली होती आणि तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात देखील गुन्ह्याची नोंद आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं आणि 24 तास येथून बसेस देखील जात असतात. हा आरोपी कितीही रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या उभ्या असताना, आजूबाजूला इतकी माणसे असताना ही घटना कशी कळली नाही, हा प्रश्न सगळ्यांना मात्र पडलेला आहे. राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे स्वारगेट एसटी आगारात असलेले सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आलेलं आहे. त्यामुळे स्वारगेटमधील 23 सुरक्षा रक्षकांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. अतिशय लाजिरवाणी घटना पुण्यात घडली आहे. आपल्या मुली शिवशाहीसारख्या चांगल्या बसने पाठवण्याची ही पालकांना आता भीती वाटेल. इतक्या गर्दीत असे होऊ शकत असेल तर मुली सुरक्षित कशा? एकतर या मुलीनं त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता. आपण जर नेहमीच ये जा करतो तर मग परपुरुषावर विश्वास ठेवणं बरोबर नाही. कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत आणि शक्यतो असे दूरचे प्रवास, रात्रीचा प्रवास मुलींनी खरं तर टाळावा. कारण कधीच काही होऊ शकतं हे अजिबात सांगता येत नाही. आज तिच्यासोबत झालं, उद्या जाऊन कोणाही सोबत असंच होऊ शकतं. जेव्हा असं काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं, काय केलं पाहिजे हे खरंच सुचत नसतं. जसं अनिताला समजलं नाही. कारण ज्याच्यावर बितते त्यालाच समजतं. म्हणून खरंच खूप सावध राहा. त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा व्हायला हवी. म्हणजे असं प्रकार परत घडणार नाहीत आणि त्या व्यक्तीला फाशी व्हायलाही हवी. तुम्हाला या घटनेतून काय वाटतं हे देखील खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.